आज सांगली येथे सांगली जिल्हा निरीक्षक, माजी मंत्री, माजी आमदार रमेशदादा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे प्रभारी निरीक्षक, सांगली जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत, युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम, महिला काँग्रेस प्रदेश सल्लागार शैलेजा भाभी पाटील, इस्लामपूर व वाळवा मतदारसंघातून वाळवा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, शाकीर तांबोळी, सांगली जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव, यावेळी ॲडव्होकेट मनीषा रोटे, प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेस यांनी इस्लामपूर येथे महाविकास आघाडीचे शरदचंद्र गटाचे नेते जयंत पाटील साहेबांशी चर्चा करा आणि काँग्रेसच्या चिन्हावर नगरपालिका निवडणूक झाली पाहिजे। आमच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत, पण सातत्याने गेली अनेक वर्ष आमच्यावर अन्याय होत आहे। आता पक्षाने, पक्षश्रेष्ठींनी याबाबत योग्य तो निर्णय घेणे काळाची गरज आहे, नाहीतर वाळवा तालुक्यातील काँग्रेस संपवायला पक्ष जबाबदार राहील। संदीप जाधव यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसला न्यायाचे स्थान दिले पाहिजे। राष्ट्रवादी पक्षाचे आमदार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही, कोणतेही शासकीय पद नाही, निवडणुकीत तिकीट नाही अशी अवस्था आहे। कार्यकर्ता लढून संपत चालला आहे। जितेंद्र पाटील म्हणाले, महाआघाडीची वरची गणिते तुम्ही सांभाळा, पण वाळवा तालुक्याला यावेळी न्याय मिळालाच पाहिजे। शाकीर तांबोळी म्हणाले, जयंत पाटलांनी आता आघाडी धर्म पाळून आम्हाला बरोबर घेऊन या निवडणुका हाताळल्या पाहिजेत। आमचे वरिष्ठ नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम व खासदार विशालदादा पाटील यांनी याबाबत गंभीर विचार करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा। प्रदेश काँग्रेस व ऑल इंडिया काँग्रेस यांनी आमचा विचार करावा। यावर पक्ष निरीक्षक रमेश बागवे यांनी यासाठी मी निश्चित अग्रेसिव्ह राहून व या सर्व बाबी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवून तुमची बाजू सक्षमपणे मांडू अशी ग्वाही दिली। सांगली जिल्ह्यातून आलेल्या तमाम कार्यकर्त्यांना कामाला लागा असा इशारा दिला।